महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असून पनवेल महापालिकेची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे। पनवेल महापालिकेवर 2017ला भाजपची एकाती सत्ता आली होती। ग्रामीण पनवेल महापालिकेत शहरी ग्रामीण सिडको भाग समाविष्ट असून पाणी, गटारं, सार्वजनिक वाहतूक या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत। पनवेलमध्ये भाजप प्रणित महायुती विरुद्ध शेकाप प्रणित महाविकास आघाडी असा सामना होतोय। मुंबईच्या वेशीवरची महापालिका आणि नवी मुंबईचे जुळे शहर म्हणून पनवेल शहराची ओळख आहे। नवी मुंबईचा विस्तार होऊन नवी मुंबईचा विस्तार थेट पनवेलच्या पलीकडे गेलाय। वाढत्या नागरिकीकरणामुळे पनवेल शहराचा चेहरा मोहराच बदलला। महापालिका झाल्यानंतर ही पनवेलची दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे। 2017 मध्ये पनवेल महापालिकेची निवडणूक झाली होती। त्यावेळी भाजप विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष असाच प्रामुख्याने सामना झाला होता। त्यावेळी 51 जागा जिंकून भाजपने पनवेल महापालिकेवर वर्चस्व मिळवलं होतं। पनवेल महापालिकेत 2017 साली एकूण जागा 78 होत्या। भाजपने 51 जिंकल्या, शेकापने 23, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या। गेल्या 8 वर्षात पनवेलच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या। पनवेलमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेकापची संघटनात्मक पातळीवर बरीच पडझड झाली आहे। लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या पनवेलमधून भाजपला विक्रमी मताधिक्य मिळालं होतं। विधानसभेलाही प्रशांत ठाकूर यांना मोठं मताधिक्य होतं। भाजपच्या शिडात आत्मविश्वासाची हवा भरलेली आहे। पुन्हा भाजपलाच बहुमत मिळेल आणि भाजपचाच महापौर होईल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। महापौर बीजेपीचा बसेल, कारण भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील, पण भाजपचाच महापौर बसेल। मी सांगू शकत नाही, पण मला अपेक्षा आहे की किमान आम्ही 60च्या वरती भाजप जाईल आणि महायुतीत लढलो तर आम्ही 65च्या वरती नक्कीच जाऊ। महापालिकेत राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवसेनेने ही कंबर कसली। शिवसेना भाजपसोबत युती करण्यास उत्सुक असून किमान 15 जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे। निश्चितच की संपूर्ण जसं महाराष्ट्रात आणि देशात एनडीएचं सरकार आहे, त्या पद्धतीनं पनवेलमध्ये सुद्धा आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे महायुतीमध्येच निवडणुका लढवण्याचा आमचा मानस आहे आणि महायुतीमध्येच आम्ही आतापर्यंत लोकसभा, विधानसभा, विधान परिषदेचे प्रचार हे सगळे महायुतीमध्येच केलेले आहेत। त्यामुळे पनवेलमध्ये तरी शिवसेना भाजपचं अंतर्गत वातावरण एकमेकांबरोबर चांगलं आहे। महायुतीमध्ये लढण्याविषयी दोघेही सकारात्मक आहेत। राजकीय दृष्ट्या शेकापचा जनाधार कमी होत चाललेला असताना शेकाप महापालिका निवडणुकीला सामोरे जाते। शेकापचे नेते बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात शेकाप निवडणूक लढते। पक्षाला लागलेली गळती रोखणं, कमी झालेला जनाधार वाढवण्याचं आव्हान शेकाप समोर असणार। पनवेलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी इतरांना सोबत घेऊन लढण्याचा निर्धार केला। आता आमच्या सोबतीला शिवसेना, मनसे आणि रिपब्लिकन चळवळीतल्या काही गटांची भर पडलेली आहे। त्यामुळे समाजवादी पक्ष मागच्याही वेळेला होता, आत्ताही आहे। त्यामुळे आम्ही मंडळी ह्या वेळेस सत्तेत बसण्याच्या दृष्टीनं नियोजन करतोय आणि निश्चितपणानं चांगला प्रतिसादही या ठिकाणी कार्यकर्त्यांचा, जनतेचा मिळताना आम्हाला दिसतोय। पनवेलचं राजकारण कायम ठाकूर घराण्याभोवती फिरत राहिले। ठाकूर घराणं ज्या पक्षात त्या पक्षाची सत्ता असं समीकरण पनवेलमध्ये होतं। आता ही तीच राजकीय परिस्थिती कायम असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात। शेका पक्षाला आता अशी वेळ आलेली आहे का त्यांना उमेदवाराची शोधाशोध करावी लागत आहे। आता जे ह्यांच्याकडे जे नगरसेवक आलेले आहेत त्याच्यात जी फाटाफुटी होईल त्याचा सुद्धा फायदा शेका पक्षाला होऊ शकतो। पनवेल महापालिका निवडणुकीत विरोधकांच्या हाती नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा। विरोधक नामकरणाचा मुद्दा कसा हाताळतात यावर निवडणुकीचं गणित अवलंबून असणार। तरीही पनवेल महापालिका निवडणुकीचा पेपर भाजपसाठी सोपा आणि विरोधकांसाठी कठीण असाच असणार। स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई।